नमस्कार यूट्यूब फॅमिली। आता वाजले 10 आणि आपले चाललेले पार्सल पॅकिंग। कारण आज दिवसभर पाऊस होता आणि पावसामुळे थोडाही वेळ मिळाला नाही, कारण आपलं शॉपला येणं झालं नाही। पार्सल होते, कस्टमरचे कॉल येतात, प्रत्येकाला औषध वेळेवरती पोहोचले पाहिजेत, कारण एखादा ऑपरेशनला नंबर लावून सुद्धा आपल्या वेटिंगसाठी थांबलेलं असतं, किंवा एखाद्याला खूप त्रास होतो, किंवा एखाद्याला ऑपरेशन सांगितलेलं असतं, एखाद्याने ऑपरेशनही केलेलं असतं। असे भरपूर कस्टमर आपले असतात, तर अशा कस्टमरची काळजी घेणं ते आपलं कर्तव्य आहे। तर त्यासाठी आज सगळे कामं सुटणार। आता रात्रीचे 10 वाजून गेलेले आहेत, तरीसुद्धा आपण करणार आहोत पार्सल पॅकिंग, कारण कस्टमरही नाराज झाले नाही पाहिजे, तर त्यांनाही वेळेवरती औषधं पोहोचल्या पाहिजेत, फक्त त्यासाठीच। तर आता बघा आपली पार्सल पॅकिंग चालू आहे। तर हे बघा सगळे बॉक्स आणि हे जे औषध आहेत, तर हे आता आपण काही काढलेले आहेत, अजून आपल्याला काही पॅकिंग करायचे आहेत आणि असे सर्व पॅकिंग करून आपल्याला पाठवायचे आहे। तर आपण ॲड्रेसची लिस्ट पण आणलेली आहे, तर बघू शकताय पार्सल कुठं कुठं जायचे। तर आजचे आपले हे बघा पार्सल तुम्ही पण पाहू शकताय। तर सिल्लोड तालुका म्हणजे जिल्हा संभाजीनगरचा आहे, एक दादरा अँड नगर हवेली आउट ऑफ महाराष्ट्र आहे। त्यानंतर धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यामधला आहे, सांगलीमधला आहे, नाशिक जिल्ह्यामधला आहे, दिंडोरी नाशिक। त्यानंतर पिसोळी पुणेमधला आहे, हवेली तालुका जिल्हा पुणे, डिस्ट नाशिक हे नाशिक जिल्ह्यामधलं आहे, आणि हे तेलंगणा हैदराबाद मधलं आहे। तर आजच्या आपल्याकडे 2 पार्सल हे तर माझे आहेत, हे वेटिंगला जे आहेत, तर हे औषधं आपल्याला आहेत पाठवायचे, हे आउट ऑफ महाराष्ट्र आहेत, तर आपल्याला पाठवायचे आहेत। आणि आता हे ऑनलाईन, कारण ऑर्डर दिवसभरात घेणं झाल्या, पण आपल्याला औषधं पाठवता नाही आले, कारण शॉपपर्यंत येणं आपलं झालं नाही, वेळही मिळाला नाही, कारण दिवसभर एवढा पाऊस चालू होता। कारण आपला टायमिंग असतो, आपण 1 पासून तर 5 पर्यंत आपण पार्सल पॅकिंग करतो, पण आज तेवढा वेळच मिळाला नाही। तर सर्व कस्टमरांसाठी फक्त की प्रत्येकाला वेळेवरती औषधं पोहोचावी म्हणून हा एक प्रयत्न आहे। तर सगळं घरकाम आवरल्याच्या नंतर, सर्वांना त्यांच्या कामी लावल्याच्या नंतर, मुलांना अभ्यासाला बसवल्याच्या नंतर आपण आता पार्सल पॅकिंग चालू आहे। पार्सल पॅकिंग करायचे आपल्याला कुरिअर ऑफिसमधून आपली जी असते बॅग, ती बॅग भरून ठेवायची, आणि हे पार्सल सकाळी 7लाच कुरिअर निघतात। तर हे बघा आपलं डेली रुटीन असतं। एखादं कर्तव्य जर आपण हाती घेतलं, एखादं काम जर हाती घेतलं, तर ते आपण पूर्ण करायचं असतं। मग तिथं वेळेला जास्त महत्त्व द्यायचं असतं, कारण वेळ किती झालाय आणि आपल्याला वेळ झालाय, आपल्याला थोडंसं त्रास जरी झाला तरी आपले जे आपण कर्तव्य घेतलेलं आहे हे पूर्ण करायचं असतं। नाहीतर सांगायचं लोकांना की नाही हो पाठवलंय, एखादा वेटिंग करत बसायचं आणि आपलं आहे ते काम चालू ठेवायचं, असं नसतं। तर इथे विश्वास असतो, एवढे लोकांना छान रिझल्ट मिळतात, एवढे लांब लांबून आपला कस्टमर येतात, तर लोकांना आपण खरं बोललं पाहिजे। आणि आमच्या रक्तातच ते आहे की प्रत्येकाला खरं बोलायचं। 4 शब्द म्हणजे एखाद्याला शेवटी पुढे समोर राग आला तरी चालेल, पण खरं बोलायचं। खरं बोललं म्हणजे कुठेही कधीही आपल्याला कोणताही धोका होत नाही। तर सर्वांना एकच गोष्ट सांगायची आहे, प्रामाणिक, कष्ट आणि इमानदारी हे सगळं बघावं लागतं। आता बरेच लोक आहेत जे आम्हाला म्हणतात की तुम्ही पैसे कमवता, पैसे कसे कमवता? तर दिवसभर पोटाला अन्न मिळत नाही, रात्रीचे 10-11 वाजेपर्यंत, आता 11 ते 11:30 वाजेपर्यंत आम्हाला पार्सल पॅकिंग करायला जाणार, कुठं कुठं जावं लागतं, कुठं कुठं पळावं लागतं, काय काय बघावं लागतं, लेकराचे शिक्षण, स्वतःची जे गरजा आहेत हे सगळं पूर्ण करून कोणतं कर्तव्य कधी करावं लागतं हे कोणालाच माहीत नसतं। लोकांना फक्त पैसा दिसतो, आणि आपण कुठं जर एखाद्या 4 महिन्यातून 6 महिन्यातून कुठं जर बाहेर गेलं, लोकांना तेही खपत नाही, लोक प्रत्येकजण जळतात। तर सर्वांना एकच सांगायचं असतं, प्रत्येकजण स्वतःच्या हिमतीवरती कोणतीही गोष्ट पार करतो किंवा पूर्ण करतो। तर ज्याला प्रत्येकाला देवाने 2 हात दिलेत, 2 पाय दिलेत, सर्व जर एवढे अवयव तुम्हाला ठीकठाक दिले, तर तुम्ही हे प्रयत्न करू शकता, तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता। जसे की आता खूप लोक आहेत बघा, अपंग असून सुद्धा त्यांचे ते कर्तव्य पूर्ण करतात, कुठेही ते कोणत्याही गोष्टी अडून पडत नाहीत। आपल्याला तर देवाने सगळं दिले, तर मग आपण काय अडून राहायचं कुठं? तर व्हिडिओमध्ये जास्त वेळ जाण्यापूर्वी थोडंसं ब्रेक, म्हणजे आता आपल्याला एक व्हिडिओ बनवलाय असा, कारण बरेच लोक मला बोलतात की नाही ना तुम्ही महिन्याचे 3 आणि 4 लाख रुपये कमवता, खूप पैसा कमवताय, असं तमकं भरपूर बोलतात। त्यांच्यासाठीच खास करून हा व्हिडिओ बनवलाय,
कारण किती वेळ डोळे फोडायला लागते हे पण लोकांना दिसले पाहिजे. रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत आपल्या कस्टमरचे कॉल घ्यावे लागतात, कस्टमरचे ॲड्रेस घ्यावे लागतात, कस्टमरचं पेमेंट घ्यावं लागतात 11 ते 12 वाजेपर्यंत. आणि सकाळी 7च्या अगोदरपासून पण कॉल चालू होतं. फक्त रात्री 6 ते 7 घंटे आपला मोबाईल सायलेंट असतो, नाहीतर कस्टमरला कधीही कॉल करा, रिप्लाय करावाच लागतं. तर बाय बाय फ्रेंड, यूट्यूब फॅमिली, ज्याने शेवटपर्यंत वेळ दिला खूप खूप धन्यवाद. तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये स्वतःच्या पायावरती उभे राहा, जसं की मी राहिले. मी माझ्या जीवनामध्ये काय करते, मी काय होते आणि मी काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे. कारण सांगण्याची काहीच गरज नाही आहे. कारण जे माझी दिवसाची कमाई असते हे 5, 6 ते 10 हजारापर्यंत माझी दिवसाची कमाई असते. आणि माझा महिन्याचं इन्कम असतं जवळपास 2.5, 3 ते 3.25 लाखापर्यंतचं. तर त्याच्यासाठी कर्तव्य पण तसे करावे लागतात, काम पण तसं करावं लागतं. मनामध्ये कोणती कपटे नसायला पाहिजे, खरं बोललं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे चोरी, लबाडी, खोटं हे तर आयुष्यामधली गोष्ट सोडूनच टाकायची असते. तेव्हा देव आपलं कुठेतरी चांगलं करतं. तर बाय बाय फॅमिली, शेवटपर्यंत ज्यांनी वेळ दिला त्यांचे खूप खूप धन्यवाद. वेटिंग करा पुढच्या नेक्स्ट व्हिडिओसाठी. तोपर्यंत बाय बाय.